मला असं वाटतं की तू 15 वर्ष शिकवते, 17 वर्ष तू बोलायला शिकवतेस. आणि मजा अशी मला असं एकदम वाटलं, आणि मी मात्र तुला पॉडकास्टमध्ये बोलतं केलेलं आहे. तर तुझा मला फीडबॅक हवा आहे माझ्या बोलण्याचा आणि माझ्या पॉडकास्टचा. ओके, सगळ्यात पहिले अगदी मनापासून मी थँक्यू बोलणार. म्हणजे मी सांगते की ठीक आहे की मी बोलणंचा जो विषय आहे की 17 वर्ष झाले वगैरे, पण गेल्या 6-7 महिन्यापासून तू अशी फिरतेस माझ्या विचारांमध्ये, माझ्या थॉट प्रोसेसमध्ये, माझ्या वर्किंग झोनमध्ये, की येस की मला समोरून कळत होतं की मला इथपर्यंत पोचायचं, मला हिला भेटायचं आहे आणि हे असं बसायचं आहे. तर सगळ्यात पहिले जसं मी म्हणते की चेहरा बोलतो, ते स्माईल, तर ती मला लगेच रिफ्लेक्ट झाली. म्हणजे आपली पहिली भेट जरी झूमवरची होती तरी ते तिथे मला रिफ्लेक्ट झालं. बोलत असताना जी वैचारिक पातळी तुम्ही बोलताना वापरता, त्याने मी इम्प्रेस झाले. कारण आता त्या क्षेत्रात काम करते ना, तर लक्ष सारखं तिकडेच जातं. अच्छा, हा पॅरामीटर वापरला जातोय का, हे त्यात दिसतंय का, हातांचा वापर बोलताना, तर सगळं काही उत्तम आहे. आणि व्हेरी ग्लॅड की मी इथे येऊन बसली आहे. आणि मी सांगेल जितकेही महाराष्ट्रात ऑल द पॉवरफुल पर्सनॅलिटीज डू कम हिअर, कारण एका सेट पोझिशनचा व्यक्ती एक स्ट्रॉंग कम्युनिकेटर जेव्हा आपल्याशी संवाद साधतो, तर मला वाटतं की समोरच्या व्यक्तीची पोझिशनिंग ऑटोमॅटिक वाढते. बरोबर आहे. तर तुम्ही माझ्या बोलण्याची ताकद वाढवताय असं मला वाटतंय. पण मला हे स्वतःला चॅलेंज आहे ना, मी तुला बोलती करते आणि तू शिकवतेस लोकांना बोलायला. ते चॅलेंज तर प्रत्येक डील आहे असं मला वाटतं. मी कायम असं म्हणत असते की समोर बसलेला प्रत्येक क्लायंट, आपला प्रत्येक टॉक ही आपली एक परीक्षा असते. आणि म्हणूनच तोंड उघडण्याआधी, म्हणजेच संवाद साधण्याआधी प्रिपरेशन, ब्रीफिंग असणं फार गरजेचं आहे. आता तू म्हणते प्रिपरेशन, तर आता बऱ्याच जण असे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा पुढे जाऊन आपल्याला भाषण द्यायचं असतं किंवा 4 लोकांमध्ये बोलायचं असतं. असं तू लोकांना कसं प्रिपेअर करतेस? असं इम्प्रॉम्प्टो की चला आता तुम्हाला 2 मिनटं बोलायचं आहे, आता तुम्हाला 3 मिनटं बोलायचं आहे, मग तू काय असं गेमिफाय करतेस किंवा काय करतेस? काय सडनली त्या लोकांना उठून तू मंचावर सांगतेस की आता बोला? आता मी जे बोलणार आहे ते असं थोडंसं अमेझिंग जाणार आहे. सगळ्यात आधी तर जेवढेही विद्यार्थी असू दे, यंगस्टर्स असू दे, ऑल द प्रोफेशनल्स, ऑल द ऑन्ट्रप्रेन्युअर्स, ऑल द पॉलिटिशियन्स, कधीही भाषणाचा रट्टा मारायचा नसतो. हो का? हो. भाषण मुळात पाठच करायचं नसतं. भाषणं करत असताना भाषणांना पाठ केल्यानेच तुम्ही स्टेजवर ब्लँक होता. खरंय. हो. जे मुद्दे विसरण्याचा जो चॅलेंज आहे 90% लोकांना आहे. म्हणजे मला टोटल 5 मुद्दे बोलायचे आहेत, मी 3 बोलते, 2 विसरून जाते. मला कधी आठवतं? खाली उतरल्यानंतर, स्टेजवरून खाली उतरल्यानंतर आठवतं. का? एवढं वाचलं पण विसरून गेले, कारण की प्रोसेस चुकते. बरं. तर मी काय केलंय की मी याला सोपं केलंय. बरं. मी एक असा एक कॉन्सेप्ट आणला आहे की ज्याच्यामध्ये नुसतं शब्द समोर आले ना की ऑटोमॅटिक ब्रेनमध्ये स्क्रिप्ट तयार होते. म्हणजे कुणाच्याही, अगदी तुम्ही 10वी नापास असाल तरीही, तुम्ही PhD केली असेल तरीही, तुम्ही अगदी 18 वर्षाचे असाल तरीही, आणि तुम्ही 80 वर्षाचे असाल तरीही, हे असं करता येतं. म्हणजे कसं, अशा अगदी रॅन्डम, त्यांना मी मॅजिक वर्ड्स म्हणते. का? कारण ते वातावरणात मॅजिक क्रिएट करतात. बरं. आणि कुठलेही शब्द, कुठलेही मॅजिक. म्हणजे मला जर एखाद्या विषयाची तयारी करायची आहे तर मी त्याच्या रिलेटेड 5 शब्द किंवा अनरिलेटेड 5 शब्द डोक्यात ठेवायचे आणि आपोआप जाऊन भाषण. अगदी अनरिलेटेड घेतलं तरी चालते, रिलेटेडचा संबंधच नाहीये. म्हणजे अगदी सुचलं डोक्यामध्ये एखादा शब्द आला, तसे 5 शब्द आपण घेतले आणि मग आपल्या बोलण्याची आपण सुरुवात केली, किंवा जो काही आपला टॉपिक आहे त्यावर. म्हणजे मग ते आपल्या मनामध्ये तयार होतं. ती स्क्रिप्ट तयार होते. आधी सुरुवातीला अर्थात तुम्ही पेपर पेन घेऊन त्याचं थोडी प्रॅक्टिस करू शकता, पण कालांतराने ते जमायला लागतं. मग जे आपण म्हणतो ना, मला एखाद्या कार्यक्रमाला जाऊन ऑन द स्पॉट बोलायचंय, अरे बापरे, मी तयारीच केली नाही, या कारणाने बरेच लोक संध्याही सोडून देतात. कारण त्यांना काय वाटतं की अरे बाबा, माझा अभ्यास नाहीये, मी पाठ नाही केलं, मी रिसर्च केला नाही. पण त्या जागेवर जाऊन तुम्ही जर बोलले नाही तर तुमची संधी जाते. हे पहा, आज छान बोलणं आहे ना,
2 आउटकम देतं. छान बोलणं म्हणजे उत्तम बोलणं. मी माझ्या भाषेत म्हणते उत्तम टेक्निकल बोलणं, ज्याच्यामध्ये सगळे कौशल्य आलेच तुझी पाहिजे. कौशल्य, टेक्निकल म्हणजे नॉट नॉलेज. टेक्निकल म्हणजे स्किल्स, बोलण्याचे स्किल्स आले पाहिजे. तर म्हणजे तुमची टोनपासून, शब्दांपासून, gestures. तुमचे डोळेपासून, तुमचं हे सगळं आलं पाहिजे. तर हे जेव्हा तुम्ही प्रेझेंट करताय तर 2 गोष्टी होतात. एक, सोशल ब्रँडिंग वाढतं, ज्याला बोलता येतं. आता बघा, आपल्याला माहिती आहे आता हे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये गेट टुगेदरवाले प्रकार किती वाढलेत. 10वीची बॅच 20 वर्षाने भेटली, कॉलेजचे मित्र 25 वर्षाने भेटले. मग तिथे काय होतंय, जो त्यावेळेस मॉनिटर होता ना तोच अजूनही 25 monitor. वर्षानंतर खरंच इथे आहे. गेट टुगेदरमध्ये मॉनिटर आहे. आपण काय असे हाताची घडी बांधून सगळ्यांकडे बघतोय, हसतोय आणि मग गेट टुगेदर झाल्यानंतर चर्चा कशी होते, रश्मी आली होती का रे, अरे हो आली होती ना ती पिंक काय ड्रेस, बोललीस नाही? अरे काय, अरे ती तेव्हाही नाही बोलायची आताही पण नाही बोलायची. म्हणजे काय झालं, तुमचं ब्रँडच क्रिएट नाही झालं. आणि तुम्ही आहे तसाच राहिला. तुम्ही आहात तसेच झालेत. म्हणजे ते जे 25 लोक गोळा झाले ना, त्यात सुद्धा तुमची पोझिशनिंग झाली नाही. आता त्यात समजा तुम्ही संध्याकाळी अंताक्षरी खेळले आणि त्यात तुम्ही एक जरी घाणेरड्या सुरात जरी गाणं म्हटलं असतं ना तरी ते वर्क झालं असतं. का, 24 लोकांनी ऐकलं असतं, तुमची विजिबिलिटी क्रिएट झाली असती. आणि क्रेडिबिलिटी बनवण्यासाठी विजिबिलिटी गरजेची आहे. कशी, अर्थात बोलून. तर सोशल ब्रँडिंग वाढतं आणि दुसरं वाढतं फायनान्शियल डेव्हलपमेंटच्या. नक्कीच. तर मी का उत्तम बोललं पाहिजे, मी का इतकं सगळं हे माझ्या बोलण्यात नोटीस केलं पाहिजे किंवा तयारी केली पाहिजे, कारण आज आपल्या कोणत्याही एम्स विजनमध्ये हे 2 अँगल अटॅच्ड आहे. एक तर तुम्हाला ब्रँड बनायचं, कारण बाप्पांच्या कृपेने तुम्ही समृद्ध आहात, श्रीमंत आहात, पण तुम्हाला हवं आहे, तुम्हाला टाळ्यांची भूक आहे, तुम्हाला प्रत्येकाला हवं असते. असतेच. तर तुम्ही त्यासाठी तयारी करा. किंवा मग असं आहे की माझं नेटवर्क खूप मोठं आहे पण मी त्या हिशोबाने फायनान्शियली डेव्हलप नाही झालो. खूप लोक आहे मार्केटमध्ये असे की त्यांना असं वाटतं की माझं कॅलिबर इतकं आहे पण मी पोहोचलो नाही आहे. इंट्रोस्पेक्ट करा, का नाही पोहोचले. बोलण्यात कमी. हां, तुम्ही तुमच्या मांडण्यात, प्रेझेंटेशनमध्ये कमी आहात. तुमचा चेहराच बोलत नाही, मग डिलिव्हरच होत नाही, मग पैसाच येत नाही, रिझल्ट 0. तर हे असं. तर स्क्रिप्टिंग हा पार्ट महत्त्वाचा आहे, प्रिपरेशन हा भाग महत्त्वाचा आहे आणि रट्टा न मारता अगदी शब्दांच्या सहाय्याने आपण आपल्याला हवी तशी उत्तम स्क्रिप्ट तयार करू शकतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.